त्याच्यामध्ये काहीतरी चायनीज मध्ये लिहिलेलं असेल, काहीतरी बरोबर. चित्र आहे, तर किती वेळा तुम्ही ती चित्र इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून बघाल की त्याचा अर्थ काय आहे. बरोबर. तुम्ही जस्ट इग्नोर कराल. करेक्ट. सेम मग तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत त्या लोकांनी सुद्धा इंग्लिशमध्ये आलेले मेल त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करावे. आपण लहानपणापासून इंग्लिश शिकतो. प्रत्येक माणूस नाही शिकत, त्यांच्यासाठी ती फॉरेनच आहे. बरोबर. मग मला त्या माणसाबरोबर व्यवहार करायचा असेल तर मला त्याची भाषा बोलणं गरजेचं आहे. सो बरोबर. स्टार्ट विथ की तुम्हाला त्या माणसाशी व्यवहार करायचा आहे. सो तो रिटर्न असेल, स्पोकन असेल किंवा इन पर्सन मीटिंग्स असतील, प्रत्येक याच्यामध्ये भाषेचा वापर हा करावाच लागतो. पण भाषेबरोबरही त्यांचं कल्चरल अंडरस्टँडिंग असणं पण तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे फक्त मला जपानी येणं म्हणजे मी जॅपनीज माणसांबरोबर डील करतो असं नाही. बर. आपण बऱ्याच वेळा असं ऐकतो की जॅपनीज मेट्रो किंवा ट्रेन या खूप वेळेवरती असतात. अगदी. म्हणजे 9:57 ला येणारी ट्रेन ही 9:57 ला येतेच. पण तोच जपानी माणूस त्याच्या नेहमीच्या आयुष्यात सुद्धा ही वेळ पाळतो. आम्ही बरोबर. जपानच्या खूप कंपन्यांबरोबर काम करतो. सो ती लोक 3 महिन्यानंतर गुरुवारी आपण सकाळी 10:23 भेटू अशा मीटिंग सेट करतात. अच्छा. आणि ते 23 मिनिटला सांगितल्यानंतर ते 21 ला हजर असतात. ओ. सो मग अशा माणसाला जर तुम्ही 2 मिनिटं उशिरा गेलात तर तो कल्चरल डिसरिस्पेक्ट आहे. बरोबर. किंवा मग चायनीजमध्ये काय म्हणता येईल की चायनीज लोक पण वेळ पाळतात, पण त्याच्यापेक्षा जास्त चीनमध्ये व्यवहार हा डायनिंग टेबलवरती होतो. ओ. ऑफिसमध्ये बोलणी होतात, पण फायनल व्यवहार हा डायनिंग टेबलवरती होतो. अच्छा. हातात बिअरचा ग्लास असतो, तुम्ही जेवायला भेटता आणि तिथे व्यवहार फायनल होतो. मग हे बोलणं तुम्ही ऑफिसमध्ये केलं तर तो कल्चरल डिसरिस्पेक्ट आहे. हे अच्छा. सगळं जाणून घेणं पण तेवढंच महत्वाचं असतं लँग्वेज बरोबर.